तर हिंडनबर्गच्या सेबी अध्यक्षांवरील आरोपानंतर काँग्रेसनं ट्विट केलंय. घोटाळ्याचा तपास करणारेच घोटाळ्यात सहभागी असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. मोदी कधीपर्यंत अदानींना वाचवणार असा सवाल देखील काँग्रेसनं उपस्थित केलाय. दरम्यान काँग्रेसनं नेमकं काय ट्विट केलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. अदानी मेगा घोटाळ्याचा तपास सेबीकडे सोपवण्यात आला होता. आता बातमी अशी आहे की सेबीच्या प्रमुख माधवी बुच यांचाही अदानी मेगा घोटाळ्यात सहभाग आहे. याचा अर्थ घोटाळ्याची चौकशी करणारी व्यक्ती स्वतः या घोटाळ्यात सहभागी आहे. अप्रतिम आहे ना असं ट्विट आता महाराष्ट्र काँग्रेसनं केलंय. हे स्पष्ट आहे, तपासाच्या नावाखाली नरेंद्र मोदींनी आपल्या बेस्ट फ्रेंडला वाचवण्याचा कट रचलाय असं आता महाराष्ट्र काँग्रेसनं ट्विट मध्ये म्हटलंय. या मेगा घोटाळ्याची योग्य प्रकारे चौकशी जेपीसी कडूनच होऊ शकते, पण मोदी सरकार जेपीसी स्थापन करण्यास तयार नाही. पण नरेंद्र मोदी कधीपर्यंत अदानींना वाचवू शकतील, एक दिवस ते पकडले जातील असं देखील महाराष्ट्र काँग्रेसनं ट्विट मध्ये म्हटलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.